एबीपी माझावर वारीचा हा संपूर्ण सोहळा आहे, संपूर्ण रंग आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. घर बसल्या ही वारी तुम्हाला अनुभवता यावी यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे. तुमच्यासाठी एबीपी माझा आणखी एक खास उपक्रम घेऊन येत आहे. ज्या भाविकांना थेट पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेता येणार नाही, आपली इच्छा विठुरायापर्यंत पोहोचवता येणार नाही, त्यांच्यासाठी आम्ही इच्छा कलश घेऊन येतोय. हा उपक्रम नेमका काय आहे जाणून घेऊया आमची प्रतिनिधी माधुरी सुकटणकर हिच्याकडून. कृष्ण हरी मंडळी, एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमाचा खास उपक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही पाहू शकता, इच्छा तुमच्या मनीची पोचवू पांडुरंग चरणी असा एक इच्छा कलश असा उपक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि माझे इथे सहकारी आहेत जे तुम्हाला घर बसल्या वारीचे प्रत्येक अपडेट, प्रत्येक रंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच की काय, त्यांना वारीला जाता येत नाही, विठ्ठलाचरणी त्यांचं साकडं मागणं पोहोचवता येत नाही. आणि म्हणूनच ते यातून एक पत्र लिहित आहेत आणि ते पत्र ते त्या इच्छा कलशात टाकणार आहेत. आणि हाच इच्छा कलश थेट विठुरायाच्या चरणी दाखल होणार आहे आणि विठुरायाच्या चरणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा एबीपी माझाचा असणार आहे. तर माझ्यासोबत माझी सहकारी तन्वी आहे. तन्वीला आपण विचारूया. तन्वी, काय साकडं घातलंयस विठ्ठलाला आणि पत्रात काय लिहिलंयस सांगशील? मला यावर्षी पंढरपूरला जायचं होतं वारीसाठी, पण कामामुळे नोकरीमुळे जाता आलेलं नाही आहे. त्यामुळे पहिली इच्छा हीच आहे की मला पुढच्या वर्षी तरी पंढरीची वारी घडू देत. आणि दुसरी इच्छा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण सध्या बघतो आहे की खूप वाईट साईड बातम्या येत आहेत आणि आपण तर बातम्यांच्या जगातच वावरतो आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी असेल किंवा नीटचा घोटाळा असेल, तर हे सगळं जे आहे ते सगळं संपू देत आणि महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफलाम होऊ दे, हे सुद्धा एक विठ्ठलाला साकडं घातलं आहे. नक्कीच नक्कीच. तन्वीसारखे अनेक भक्त आहेत, पांडुरंग भक्त आहेत, ज्यांना विठ्ठलाचरणी जाण्याची फार इच्छा आहे, मनातल्या इच्छा बोलून दाखवण्याची फार इच्छा आहे, साकडं घालण्याची इच्छा आहे. आणि अशाच सर्व भक्तांसाठी ज्यांना वारीला जाता येत नाही आहे त्यांसाठीच खास एक एबीपी माझाचा उपक्रम आहे इच्छा कलश. हा रथ तुम्हाला वारीत जिथं कुठे दिसेल तिथे आपल्या मनातल्या इच्छा, साकडं घालणारं एखादं पत्र तुम्ही या इच्छा कलशात टाकायचं आहे आणि तेच पत्र डायरेक्ट पांडुरंगाच्या चरणी थेट पोहोचणार आहे. एबीपी माझाची हीच इच्छा आहे की प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण व्हावी. रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.